नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण की आज आपण जाणून घेणार आहोत की डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये टेक स्टॅक कसं प्रकारे असतात आणि त्या लँग्वेजमध्ये फुल स्टॅक डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर या डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे. तर जावास्क्रिप्ट, पायथन हे सगळे लँग्वेज ऐकले असतील, पण त्यांचा रिअल वर्ल्ड टेक स्टॅक कोणते आणि त्यात एक्सपर्ट कसं व्हायचं हे तुम्ही आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आजकाल सॉफ्टवेअर डेव्हलपर्स बनण्यासाठी फक्त एक लँग्वेज शिकली तर चालत नाही. तुम्हाला कम्प्लीट टेक स्टॅक समजून घ्यावं लागतं. म्हणजेच टेक स्टॅक म्हणजे काय? फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेसेस, टूल्स, डिप्लॉयमेंटसाठीच्या गोष्टी आणि हे सगळं एका प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सराउंडिंगच असतं. तर आपण आज जाणून घेणार आहोत 4 मेजर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि टेक स्टॅक. तर ह्या लँग्वेज कोणत्या कोणत्या? जावास्क्रिप्ट, पायथन आणि बोनसमध्ये गोही. तर चला एक एक करून आपण पाहूया. पहिला, जावा ॲज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा अजूनही एंटरप्राइज वर्ल्डमध्ये किंग आहे. बँकिंग, लार्ज ॲप्लिकेशन्स, अँड्रॉइड सगळीकडे जावा दिसेल. जावाचे पॉप्युलर टेक स्टॅक कोणते? तर बॅकएंड फ्रेमवर्कसाठी तुम्ही यूज करू शकता स्प्रिंग बूट, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डेटाबेस, पोस्टग्रेसिक्वल, मायसिक्वल, मोंगोडीबी. फ्रंट एंडमध्ये तुम्ही यूज करू शकता रिॲक्ट. जावा प्लस रिॲक्ट कॉम्बो खरंच खूप चालतो. क्लाउड, AWS, Azure आणि बाकी टूल्समध्ये तुम्ही यूज करू शकता हायबरनेट, मॅव्हिन, ग्रेडल, डिप्लॉयमेंटसाठी डॉकर किंवा क्युबरनेट्स. रिअल एक्झाम्पल्स झाले तर तुम्ही एक ऑनलाईन बँकिंग ॲप बनवू शकता, ज्यामध्ये तुम्ही स्प्रिंग बूट, स्प्रिंग सिक्युरिटी, JWT ऑथेंटिकेशनचा यूज करू शकता. डेटाबेसमध्ये पोस्टग्रेस, फ्रंट एंडसाठी रिॲक्ट आणि या गोष्टीला तुम्ही डिप्लॉय करू शकता AWS वरती. तर डेव्हलपर कसं बनायचं? जावाचे बेसिक स्ट्रॉंग करा, उप स्ट्रॉंग करा, स्प्रिंग बूट 3 महिन्याची प्रॅक्टिस करा. यूट्यूब आहे किंवा ऑफिशियल डॉक्स आहे, जेणेकरून तुम्हाला स्प्रिंग बूट शिकता येतील. 1-2 प्रोजेक्ट्स करा, जसे की ई-कॉमर्स ॲप्लिकेशन झाले, बँकिंग सिस्टम झाले, ब्लॉग ॲप्लिकेशन झाले. 6 ते 8 महिन्यात कन्सिस्टंट प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही ज्युनियर जावा डेव्हलपर म्हणून जॉब मिळवू शकता. तर यासाठी तुम्हाला सॅलरी रेंज भेटते 4 ते 8 लाखापर्यंत, मिड लेवलसाठी असते 12 ते 25 लाखापर्यंत. दुसरा, जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट एकदा फ्रंट एंडचा राजा होता, आता फुल स्टॅकचा बादशाह आहे. म्हणजेच मॉडर्न जावास्क्रिप्ट टेक स्टॅक झाले मीन. फ्रंट एंडमध्ये तुम्ही यूज करू शकता रिॲक्ट जेएस, नेक्स्ट जेएस, सगळ्यात हॉट टॉपिक्स चालू आहेत सध्या. नंतर बॅक एंडमध्ये नोड जेएस, एक्सप्रेस जेएस, डेटाबेसेसमध्ये मोंगोडीबी किंवा NoSQL. ऑथर्समध्ये बघायला गेलं तर आपण यूज करू शकतो टाईपस्क्रिप्ट, रिडक्स, टेलविंड CSS आणि डॉकर्स. रिअल एक्झाम्पल्समध्ये इंस्टाग्राम सारखा ॲप तुम्ही नेक्स्ट जेएसचा फ्रंट एंड आणि नोड जेएसचा बॅक एंड आणि प्लस मोंगोडीबीला यूज करून तुम्ही बनवू शकता. जावास्क्रिप्टचं डेव्हलपर कसं बनायचं? जावास्क्रिप्टचे फंडामेंटल्स शिका, ES6 प्लस जावास्क्रिप्ट शिका, रिॲक्ट, नोड या 2 गोष्टीही इम्पॉर्टंट आहे. टाईपस्क्रिप्ट शिकायला विसरू नका, कारण की कंपनीज आता टाईपस्क्रिप्ट मागतात. प्रोजेक्ट्समध्ये नेटफ्लिक्सचा क्लोन, चॅट ॲप्लिकेशन, ई-कॉमर्स वेबसाईट विथ पेमेंट हे तुम्ही बनवू शकता. जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही फास्टेस्ट डेव्हलपरही बनवू शकता, कारण एकच प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी फ्रंट एंड, बॅक एंडमध्येही यूज होते. ज्युनियर जावास्क्रिप्ट डेव्हलपर्सला 5 ते 10 लाखापर्यंतचा सॅलरी आणि गुड फुल स्टॅक डेव्हलपरसाठी 15 to 35 LPA पर्यंतची सॅलरी तुम्हाला इथे भेटते. तिसरा, पायथन टेक स्टॅक. पायथन साधा, सिम्पल आणि पॉवरफुल आहे. डेटा सायन्स, AI, बॅक एंड सगळीकडे पायथन यूज होतं. पायथनमध्ये टेक स्टॅक बघायचं झालं तर बॅकएंडमध्ये तुम्ही यूज करू शकता जँगो, जे फुल फीचर्ड, किंवा फ्लास्क फास्ट API, जे लाईट वेट आणि फास्ट आहेत. डेटा सायन्स आणि AI जर का यूज करायचं असेल तर तुम्हाला पायथनच्या लायब्ररीज जशा पांडास, नमपाय, स्कायकिट-लर्न, टेन्सरफ्लो, पायटॉर्च या तुम्ही यूज करू शकता. फ्रंट एंडमध्ये युजली रिॲक्ट यूज होतं किंवा पायथन बरोबर रिॲक्ट यूज होतं, किंवा तुम्ही स्ट्रीमलीट सारख्या ॲप्लिकेशन्सही यूज करू शकता. त्यानंतर रिअल एक्झाम्पल्स झाले तर झोमॅटो सारखे ॲप्स जँगो आणि पोस्टग्रेसिक्वल वापरता. AIचे स्टार्टअप्स फास्ट होण्यासाठी फास्ट API किंवा पायटॉर्चचा यूज करता. पायथन डेव्हलपर कसं बनायचं? तर पायथनच्या बेसिक शिका, लायब्ररी शिका, जँगो किंवा फास्ट API मध्ये 2-3 प्रोजेक्ट्स करा. डेटा सायन्समध्ये इंटरेस्टेड असाल तर मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट्स करा, जसे की हाऊस प्राईस प्रेडिक्शन झाले. पायथनमध्ये सध्या हायेस्ट सॅलरी डिमांड आहे डेटा आणि AI मध्ये. सॅलरी AI/ML इंजिनिअरची जर बघायचं झालं तर 15 पासून सुरू होऊन 40 लाखापर्यंत इथे जाते, जर का तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल तर. चौथी आणि नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज जी की आहे गो बनवली आहे गुगलनी, जी की सुपर फास्ट स्केलेबल आहे मायक्रो सर्व्हिसेस प्रॅक्टिसेससाठी. टेक स्टॅक झालं तर जिन किंवा इको फ्रेमवर्क,
PostgreSQL, डॉकर, क्युबरनेटिस सोबत तुम्ही गोला यूज करू शकता. बिग कंपनीज लाईक उबर, पेमेंट हेही गो लँग्वेजला यूज करतात. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की लँग्वेज, त्यांचा बेस्ट इम्प्लिमेंटेशन, त्यांचा लर्निंग कर्व आणि सॅलरी पोटेन्शियल किती आहे. तर जावासाठी तुम्ही बनवू शकता एंटरप्राइज बँकिंग लेवलचे ॲप्लिकेशन्स. जावास्क्रिप्टसाठी तुम्ही बनवू शकता वेब ॲप्स, स्टार्टअपसाठी ॲप्लिकेशन्स. पायथनसाठी तुम्ही बनवू शकता AI, डेटा, बॅकएंडसाठी. गोमध्ये हाय परफॉर्मन्स ज्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन बनवायचं असेल तुम्ही यूज करू शकता. नंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, लँग्वेज नाही, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि प्रोजेक्ट्स इम्पॉर्टंट आहे. स्टेप बाय स्टेप प्लॅन 6 ते 9 महिन्यामध्ये डेव्हलपर कसं बनायचं ते जाणूया. एक लँग्वेज चूज करा, तुम्हाला जी इझी वाटत असेल ती लँग्वेज. डेली 2 ते 3 आवर्सपर्यंत त्या लँग्वेजची प्रॅक्टिस करा. त्यामध्ये प्रोजेक्ट्स बनवा, ते प्रोजेक्ट्स गिटहबवरती अपलोड करा. लिंक्डइनवरही ॲक्टिव्ह राहा, तुमचे कनेक्शन्स आहे ते कंटिन्युअसली वाढवत राहा आणि पॅरलली इंटर्नशिपसाठीही अप्लाय करा. तर कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सध्या कोणती लँग्वेज शिकत आहात, जावा, जावास्क्रिप्ट, पायथन किंवा गो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ जावास्क्रिप्टमध्ये मर्न स्टॅक ॲप्लिकेशन नक्की काय असतात ते. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप वॉचिंग. थँक्यू.